नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण दत्त चरित्रातील अध्याय 4 दत्त जन्मकथा ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमः. शिष्याची विनंती ऐकून गुरु म्हणाले, सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच मी तुला समग्र कथा सांगतो, ऐक. पूर्वी जडसृष्टी निर्माण झालेली नव्हती. सारे काही जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. तेच रजगुणापासूनच ब्रह्मा होय. त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. मग त्याचे वर आकाश आणि खाली भूमी असे 2 सृष्टी विभाग तयार झाले. ब्रह्मदेवाने तेथे 14 भुवने निर्माण केली. त्याप्रमाणे 10 दिशा, बुद्धी, मन, वाणी, षडविकार यांची निर्मिती केलेली सृष्टीची आणखी विकासात्मक निर्मिती करण्यासाठी त्याने मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतू आणि वसिष्ठ या 7 मानसपुत्रांना निर्माण केले. हे सर्व ऋषी होते. त्यातील अत्री हा ब्रह्मदेवाचा एक पुत्र. त्याची पत्नी अनुसया ही अतिशय सुंदर परंतु महाप्रतिव्रता होती. ती व्रतधर्माचे पालन मोठ्या निष्ठेने करीत असे. त्यामुळे तिचा प्रतिव्रताचा प्रभाव वाढला. आपले स्वर्गाचे ऐश्वर अनुसया मिळविल की काय याचे भय स्वर्गातील देवांना वाटू लागले. इंद्रादी देव ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्यांनी तेथे जाऊन अत्री ऋषी व अनुसया यांची महानता वर्णन केली. ते म्हणाले, अत्री ऋषी अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आहे. त्यांची पत्नी अनुसया महान प्रतिव्रता आहे. दोघांचेही आचरण अलौकिक आहे. अतिथीचे स्वागतही भक्तिभावाने करतात. अनुसया कोणाही याचकाला विनमुख पाठवित नाही. उत्तम आदर सत्कार असा त्यांचा लौकिक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते अनुसयेला भिवून वागतात. अनुसयेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सूर्य भिवून आपल्या किरणांचं प्रलभता अत्री ऋषींच्या आश्रमापुरती मंद करतो. अग्नी आपली दाहकता सौम्य करतो. वाराही आश्रमात हळुवारपणे वाटतो. पृथ्वी आपल्या कठोरता सोडून तिच्या पायाखाली मृदू होते. त्यामुळे अनुसया स्वसामर्थ्यावर स्वर्गातले अतिउच्च स्थान बळकावू शकेल. एखाद्याला तिने वर दिला तर तिच्या प्रभावाने तो आम्हाला नष्ट करू शकेल याची आम्हाला काळजी वाटते. यावर आपण काय उपाय करून आम्हाला चिंतामुक्त करावे म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही फार मोठ्या आशेने आपल्याकडे आलो आहोत. सामर्थ्याविषयी आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. देव म्हणाले. देवांचे गाऱ्हाणे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश चांगलेच संतापले. त्यांनी अनुसयेच्या प्रतिव्रत्याचा भंग करण्याचा निश्चय केला. देवांना अभय देत ते म्हणाले, चला आपण अत्री ऋषीच्या आश्रमात जाऊ आणि तिच्या सतीत्वाची परीक्षा पाहू. असे म्हणून तिघांनी भिक्षुकाची रूपे घेतली व ते आश्रमाच्या दारात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठान करण्यासाठी नदीकाठी गेले होते. अनुसया आश्रमात होती. भिक्षुक रूपाने हे तिघे देव आश्रमात दारात उभे राहून म्हणाले, भगवती, आम्ही ब्राह्मण अतिथी आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. लवकर भोजन वाढा, नाहीतर आम्ही विनमुख होऊन अन्यत्र जाऊ. तुमच्या आश्रमात आलेल्या कधी निराश होऊन जात नाही. तुम्ही इच्छा भोजन देता अशी तुमची भूतळावर ख्याती ऐकली म्हणून इच्छा भोजन मागायला आलो आहे. त्यांचे बोलणे ऐकून अनुसयेची आदरपूर्वक त्यांचे पदचरण जलाने धुतले. त्यांना उत्तम असणे बसायला दिली. त्यांचे यथोचित स्वागत करून ती म्हणाली, माझे पती अनुष्ठान आटोपून लगेच येतील. तोपर्यंत आपण स्नानादिक विधी पुरे करून या. मी स्वयंपाक केलेलाच आहे. आम्ही स्नान करूनच आलो आहोत. तेव्हा अत्री ऋषी येईपर्यंत थांबू शकत नाही. आम्हाला लवकर भोजन हवे. आम्हाला इच्छा नसेल तर आम्ही निघालो. आपली इच्छा नसेल तर आम्ही निघालो आणि ते जाण्यासाठी निघाले.
ते पाहून अनुसूया म्हणाली, अतिथी देवांना थांबा. आजपर्यंत या आश्रमातून कोणीही विनमुख गेलेला नाही. मी आपली इच्छा पूर्ण करण्यास संकल्प केला आहे. लगेच भोजन सिद्ध करते. असे म्हणून तिने भोजनासाठी पात्रे मांडली. पात्रात अन्न वाढणार तोच ते म्हणाले, आमची एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करणार का? अनुसूयेचा होकार देताच ते म्हणाले, तू खरोखरच सुंदर आहेस, म्हणून विवस्त्र होऊन तू आम्हाला भोजन वाढावे. त्यांची ही विचित्र मागणी ऐकून अनुसूया चमकली, परंतु तिने ओळखले की हे अतिथी नक्कीच कोणीतरी महान विभूती आहेत. माझी सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. मला ती पूर्ण केली पाहिजे. माझे मन निर्मळ आहे. माझी पतिभक्ती, पतीचे तपोबल मला या संकटातून तारेल. ती आत गेली व तिने पतीचे स्मरण करून संकल्प केला, हे अतिथी माझे पुत्र होऊन लहान बालके होतील. तिने विवस्त्र होऊन भोजन वाढण्यासाठी बाहेर आणले. त्यावेळी बाहेर 3 अतिथी बालके होऊन लोळत रडत असल्याचे तिने पाहिले. तिलाही आपल्या संकल्पनाचा सामर्थ्याचे नवल वाटले. आत जाऊन ती पुन्हा वस्त्रे परिधान करून बाहेर आली. बाळे भुकेने गडबड लोळत होती. तिने वात्सल्य जागृत झाले. ते ममतेने त्यांना छातीशी धरले. तोच मातोप्रेमाने तिला पाना फुटला. तिने तिन्ही बालकांना स्तनपान करून त्यांची भूक शांत केली. त्यांना पाळण्यात घालून अंगाई गाऊन झोपविले. अत्री आश्रमात परत आले. घरामध्ये पाळण्यात 3 सुकुमार बालकी दिसली. अनुसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञान दृष्टीने पाहून ओळखले आणि बालक रूपातील ब्रह्मा विष्णू महेशांना नमस्कार केला. देवांना संतोष वाटला. ते निजरूपात प्रकट झाले. त्यांनी अत्री ऋषींना वर मागा म्हणून सांगितले. आपण पुत्ररूपाने आमच्या जवळ राहावे असे उभयतांनी म्हणतात. तिन्ही देवांनी वेगवेगळी रूपे घेतली. ब्रह्मदेवाने चंद्राचे, शंकराने दुर्वासाचे, विष्णूने दत्त म्हणून बालरूप घेतले. दुर्वास तप करण्यासाठी चंद्रतारांगणातराहून चंद्रकिरणांनी वनस्पतीचे शोषण करण्यासाठी जाणार होते. विष्णू मात्र बालक म्हणून अनुसूया अत्रीजवळ राहिले. शिवब्रह्मा यांनी आपले दिव्य अंश विष्णूच्या दत्तरूपात ठेवले. नामकरणीला दत्तजन्माची कथा आपण शांत चित्ताने ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.